तो कधीही न थांबणारा प्रवासी असतो. तो कधीही न थांबणारा प्रवासी असतो, जो न थकता तुझ्या माझ्या बरोबर चालत असतो. अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत तो खेळ खेळत असतो. तो दुसरा तिसरा कुणी नाही, तुझ्या माझ्या आयुष्यातील वेळ असतो. आपण फक्त चालत असतो. आपण फक्त चालत असतो आणि वेळेनुसार आयुष्यात बदल हा होत असतो. मग तुमच्या माझ्या आयुष्यात वेळेनुसार होणारा जो बदल आहे, जे वास्तव आहे, ते वास्तव अगदी एका छोट्याशा कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ती कविता अशी आहे की चालत तर तुला राहावं लागणार. चालत तर तुला राहावं लागणार, वेळ आहे ती नाही थांबणार. चालत तर तुला राहावं लागणार, वेळ आहे ती नाही थांबणार. वेळोवेळी वेळेनुसार परिस्थिती बदलणार. तुझ्या अवतीभोवतीची माणसं बदलणार. इतकंच काय, तुझी नाती गोती देखील बदलणार. चालत तर तुला राहावं लागणार. वेळ आली की एक दिवस तुला देखील या जगाचा निरोप घ्यावा लागणार. वेळ आली की एक दिवस तुला देखील या जगाचा निरोप घ्यावा लागणार. जे काही तू जिवंत असताना कमविले आहे, जे काही तू जिवंत असताना कमविले आहे, ते सर्व तुला इथेच सोडून जावे लागणार. जे काही जिवंत असताना तू कमविले आहे, ते सर्व तुला इथेच सोडून जावे लागणार. ज्यांना तू माझं माझं म्हणतोस, ज्यांना तू माझं माझं म्हणतोस, तीही फक्त 4 दिवस रडणार. ज्यांना तू माझं माझं म्हणतोस, तीही फक्त 4 दिवस रडणार आणि हळूहळू तुला विसरायला लागणार. चालत तर तुला राहावं लागणार. वेळ आहे ती नाही.